हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दी मास्टर क्लास. आजचा आपला जो टॉपिक आहे तो शॉर्ट नोट्स संदर्भात आहे. म्हणजे शॉर्ट नोट्स कशा बनवायच्या. म्हणजे बऱ्याच जणांचं असं एक कन्सर्न असतं की शॉर्ट नोट्स बनवताना सेपरेट पेपरवर बनवायच्या की पुस्तकावर नोट्स काढायच्या की हायलाईट्स करायचा किंवा इतर बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या न्यूमोनिक्स बनवून वगैरे आपण ज्या शॉर्ट नोट्स बनवत असतो, ज्या आपल्याला उपयोगी पडतात की एक्झामच्या आधी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला रिव्हिजन करण्यासाठी, आणि ती रिव्हिजन आपली एकदम इफेक्टिव्ह व्हावी यासाठी आपल्याला शॉर्ट नोट्सचं इम्पॉर्टन्स खूप जास्त असतं. तर ह्या शॉर्ट नोट्स, माझ्या काही शॉर्ट नोट्स आहेत त्या मी याच्यामध्ये इन्क्लूड केल्यात आणि तुम्हाला त्या सउदाहरण असं दाखवून देणार आहे की कशाप्रकारे आपल्याला शॉर्ट नोट्स बनवायचे आहेत, जेणेकरून आपल्याला त्या इफेक्टिव्हली रिवाईज करता येतील आणि त्याचं जास्तीत जास्त रिकॉल आपल्याला एक्झाम टाईममध्ये होईल आणि त्याचा आपल्याला फायदा हा डायरेक्टली इनडायरेक्टली एक्झाममध्ये होणार आहे. सो आपण आजचं सेशन सुरू करूयात. तर सगळ्यात पहिली पद्धत आपण जी वापरतो नेहमीच सगळेजणं, ती म्हणजे कोणती, तर पारंपरिक पद्धत. ही जी एक ट्रेडिशनल पद्धत आहे की आपण एखादा टॉपिक वाचला आणि तो टॉपिक वाचून लगे त्याच्यातले जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आपण लिहून काढतो आणि त्यानंतर ते रिवाईज करण्याचा प्रयत्न करतो. पण रिवाईज करत असताना तो डाटा एवढा होऊन जातो की आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी रिकॉल करणं, रिवाईज करणं आणि नंतर एक्झाममध्ये त्या सगळ्या गोष्टी आयत्या वेळेस आठवणं ह्या जड होऊन जातात. मग त्यामुळे आपण काय करायचं, जरी त्या गोष्टी, म्हणजे आता जसं मी इथे तुम्हाला एक उदाहरण म्हणून दिलं आहे की राष्ट्रपती या टॉपिकच्या या नोट्स आहेत, जो पॉलिटिक्सचा आपला पार्ट आहे. तर राष्ट्रपतीच्या या ज्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत किंवा जे आर्टिकल आहेत, 52, 53, 54, 55, 56, आपल्याला हे कंबाईन एक्झामला किंवा राज्यसेवेला जोड्या लावा देखील आपल्याला विचारलं जातं. एक बाजूला कलम विचारले जातात आणि त्याच्याबरोबर त्याच्या संदर्भातली शिफारस कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे ती दिली जाते. तर ते आपल्याला कशासाठी उपयोगी पडतं, जोड्या लावासाठी देखील याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे इम्पॉर्टंट आहे हे सगळे कलम पाठ करणं. आता ही कलम आपण जर एका लाईनमध्ये लिहिले तर खूप जास्त आपल्याला लक्षात ठेवायला जड जातात. त्यामुळे काय करायचं, याचा आपल्याला अशा प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून रिकॉल करण्यासाठी किंवा पाठ करण्यासाठी किंवा आपली जी पिक्टोरियल मेमरी आहे ती मेमरी आपली व्यवस्थितपणे लक्षात ठेवील अशा पद्धतीने त्याला लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एक त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती म्हणजे की कलर्सचे पेन वापरणं, वेगवेगळ्या कलरचे पेन. म्हणजे मी इथे तुम्हाला दिसतंय की पिंक कलर दिसतंय, ग्रीन दिसतंय आणि ब्ल्यू दिसतंय. तर ह्या 3 कलरमध्ये लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून टॉपिक, सब टॉपिक आणि त्याच्यामधला जो डाटा आहे तो वेगवेगळ्या पेनाने लिहिल्यानंतर आपल्याला हायलाईट होतात गोष्टी आणि त्या हायलाईट झालेल्या गोष्टी जसंच्या तशा आपल्याला पेपरमध्ये आठवण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण काय करायचं, नोट्स काढताना सरसकट एकाच पेजवर जसंच्या तसं लिहत एकाच पेनाने लिहत बसायचं नाही, तर तिथे मध्ये मध्ये थोडंसं ब्रेक घेऊन किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पेनाने लिहिण्याची शक्यता जर आपण लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला काय होईल, ही आपल्याला एक्झामच्या वेळी आठवण्याची शक्यता वाढते. ओके. तर इथे तुम्ही जसं बघू शकता की 54 जे आर्टिकल आहे इथे आपण बघितलं निवडणुकी संदर्भात आहे राष्ट्रपतीचं. तर 54 हे निवडणुकीच्या संदर्भात इथे हायलाईट केल्यानंतर त्याच्यामध्ये इलेक्टोरल कॉलेज जे आहे त्याचं निर्वाचन मंडळ राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं कोणकोणतं असतं, तर याचं आपण इथे गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या ग्रीन पेनाने लिहिल्या आहेत. त्यामुळे काय होतं की 54 आर्टिकल निवडणूक आणि ग्रीन पेनं लिहिल्यामुळे ते 3 पॉईंट फक्त आपल्याला हायलाईट होत आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे पुढे जर आपण बघितलं तर पुढे देखील आपल्याला तशाच प्रकारे, म्हणजे 55 कलम आहे, 61 महाभियोग, इम्पिचमेंट आपण ज्याला म्हणतो, तर कशा प्रकारे ती प्रक्रिया आहे आणि त्याच्याबद्दलचं पण थोडक्यात वेगळ्या पेनाने लिहिलं, त्यामुळे ते लक्षात किंवा हायलाईट होतं आणि ते आपल्याला एक्झाममध्ये आठवण्याची शक्यता जास्त राहते. त्याचप्रकारे हे सगळे वेट ऑफ आवर्स आणि त्याच्या संदर्भात हे पण आपल्याला एक्झामला व्यवस्थितपणे विचारलं जातं. त्याचप्रकारे जर आपण लक्षात ठेवा, तर हे मी तुम्हाला पारंपरिक पद्धत सांगितली की कशाप्रकारे ह्या गोष्टी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जर तुम्ही बघितलं तर राष्ट्रपती जे सुरुवातीपासून आत्तापर्यंत श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यापर्यंत आपल्याला राष्ट्रपती देखील लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स वगैरे आहेत का, तर त्या वापरायच्या. ज्या आपल्या ट्रिक्स आहेत त्या स्वतःच्या जशा तशा वापरायच्या, जेणेकरून त्या आपल्याला आठवतात. दुसऱ्याच्या ट्रिक्स आपण वापरण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी ते आपल्याला व्यवस्थितपणे रिकॉल होत नाहीत. ओके. तर त्यामुळे त्या लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हा जो क्षमादानाचा अधिकार आहे कलम 72 आपल्याला दिलेला आहे, तर त्याच्यामधल्या ह्या ज्या 5 तरतुदी आहेत त्या तरतुदी पार्डन, रिप्राईव्ह, रिस्पाईट, रिमिशन, कम्युटेशन, तर यांचे अर्थ काय आहेत आणि ते अर्थ आपल्याला लक्षात घेऊन कधी कधी राष्ट्रपती या सगळ्या क्षमादानाचा किंवा दया अधिकाराचा आपला वापर करत असतो, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर ही झाली पारंपरिक पद्धत, जशा पद्धतीने आपण एखादं पेज तुम्ही ज्यावेळेस A4 साईजचं घेता त्यावेळेस त्या पेजला मध्ये
डिवाईड करत चला आणि त्यानंतर नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करत असाल त्यावेळेस तुमचं हे पेज फोल्ड केल्यानंतर तुमचं ते पॉकेटमध्ये राहू शकतं किंवा तुम्ही कुठेही कॅरी करू शकता. कुठेही बसल्यानंतर नाश्ता करत असताना किंवा इतर कोणत्याही ठिकाणी तुम्ही रिवाईज करण्याची देखील तुम्हाला व्यवस्थितपणे त्या गोष्टी फिजिबल असतात. त्यामुळे ते पेपरला असं फोल्ड करून त्याच्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. ओके, ही झाली आपली पहिली पद्धत, ज्याच्यामध्ये आपण ट्रेडिशनल पद्धतींचा विचार केला की कशा पद्धतीने नोट्स ह्या काढले जाऊ शकतात. नेक्स्ट आपण त्याला म्हणूया की स्मार्ट मेथड आहे. स्मार्ट मेथड म्हणजे काय, की अशी मेथड ज्याच्यामध्ये तुम्ही आता आपण जसं आधीच्या स्लाईडमध्ये बघितलं की कशाप्रकारे ट्रेडिशनल पद्धतीने आपण जसं कंटेंट आहे त्याप्रमाणे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. ज्याप्रमाणे माहिती आहे त्याप्रमाणे माहिती लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशाप्रकारे ती प्रक्रिया पार पाडली जाते, कोणकोणते अधिकार आहेत, कोणकोणते नकाराधिकार आहेत, त्यानंतर कोणकोणते क्षमादानाचे अधिकार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. ओके, त्यानंतर एक दुसरी पद्धत ती म्हणजे नोट्स काढण्याची अशी, जर तुम्हाला अनुसूचित आणि आदिवासी प्रदेश हा जो राज्यघटनेच्या भाग 10 मधला टॉपिक आहे, शेड्यूल्ड आणि ट्रायबल एरियाज, तर त्याच्यामधला जो महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे कोणता, तर आपल्याला नेहमी परीक्षेला विचारला जाणारा टॉपिक परिशिष्ट 5 आणि परिशिष्ट 6, शेड्यूल 5 आणि शेड्यूल 6. तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न वारंवार विचारलेले पाहायला मिळतात आणि हे सगळे कन्फ्युजिंग पार्ट आहे की कोणतं शेड्यूल 5मध्ये आणि कोणतं शेड्यूल 6मध्ये. MPSC पण काय करते, याच्यामध्ये खूप तुम्हाला असं क्रॉस स्टेटमेंट देते आणि त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय होतं की चुकायला होतं आणि आपण जे मार्क लीक करतो आपल्याला माहीत असतं, आयत्या वेळेस रिव्हिजन न झाल्यामुळं किंवा जे जाडं पुस्तक आपण जे वापरतो लक्ष्मीकांत यांचं, तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला खूप जास्त रिव्हिजनसाठी वेळ मिळत नाही, कारण एवढं मोठं पुस्तक वाचायचं, ते आठवायचं, त्यात रिव्हिजन करायची, त्यामुळे खूप अवघड होऊन जातं. तर पॉलिटीसाठी जर तुम्ही अशा प्रकारच्या छोट्या नोट्स काढल्या, आता समजा आपण इथं थोडक्यात बघून घेऊ की कशा पद्धतीने या नोट्सचा आपल्याला उपयोग होणार आहे. तर राज्यघटनेचा भाग 10 याच्यामध्ये कलम 244मध्ये आपल्याला याचा उल्लेख पाहायला मिळतो. परिशिष्ट 5मध्ये अनुसूचित क्षेत्र आहेत, बरोबर. अनुसूचित क्षेत्र म्हणजे शेड्यूल एरिया आपल्याला पाहायला मिळतात, शेड्यूल एरियाज. आणि हे शेड्यूल एरियाज जो आंध्र प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, त्यानंतर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, राजस्थान याच्यामधले काही अनुसूचित क्षेत्रे जे आहेत ती हे आपल्याला परिशिष्ट 5मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक तो म्हणजे कोणता, तर परिशिष्ट 6. परिशिष्ट 6मध्ये आदिवासी क्षेत्र म्हणजेच काय की ट्रायबल एरियाज आपल्याला पाहायला मिळतील. तर हे कोणते तर आसाम, त्रिपुरा, मिझोराम आणि मेघालय. आता याचा जास्त एक्सप्लेनेशन करण्यासाठी इथे मी मॅप काढला आणि त्या मॅपमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून या गोष्टी माझ्याबरोबर नेहमी असतात आणि मी मोबाईलमध्ये पण ओपन करून बघू शकतो की कशा पद्धतीने आहे. नेहमीच पुस्तक उघडण्याची आवश्यकता पडणार आहे का, तर मुळीच नाही. ओके, तर इथे आपण एक बघतो की आसाम आहे, मेघालय आहे, त्यानंतर त्रिपुरा आहे आणि मिझोराम आहे. हे 4 स्टेट आपल्याला पाहायला मिळतात. 4 स्टेट जे आहेत ते आपल्याला कशामध्ये, तर परिशिष्ट 6मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. परिशिष्ट 6मध्ये 4 स्टेट आहेत. 4 स्टेट लक्षात कसे ठेवायचे त्याची पण ट्रिक तुम्हाला इथे मी सांगितली. ती म्हणजे कोणती, तर ATM स्क्वेअर विदाऊट मनी. ATM स्क्वेअर विदाऊट मनी. आता हे मनी आपलं जे आहे ते कशा संदर्भात आहे, तर मणिपूर संदर्भात आहे. ATM, A फॉर आसाम, T फॉर त्रिपुरा आणि M स्क्वेअर म्हणजे 2 M आहे त्याच्यामध्ये, म्हणजेच कोणते, मिझोराम आणि मेघालय. आता याच्यामध्ये कन्फ्युजन नको म्हणून विदाऊट मनी यासाठी म्हटलं आहे. यातला M जो आहे तो मणिपूरचा नाही, म्हणून हे विदाऊट मनी म्हटलेलं आहे. सो ATM स्क्वेअर लक्षात ठेवलं तरी 6वं परिशिष्ट तुम्हाला लक्षात राहील. आणि 6वं परिशिष्ट हे आदिवासी क्षेत्रांसंदर्भातलं आहे आणि जे आपल्याला इथे पाहायला मिळतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे त्रिपुरामधला आदिवासी क्षेत्र एरिया, या सगळ्या गोष्टी इथे मी तुम्हाला मॅपमध्ये देखील दाखवल्यात, जेणेकरून हा मॅप जरी पाहिला तरी पण आपल्या लक्षात येईल की 6वे परिशिष्ट या 4 राज्यांच्या संदर्भातला आहे, ज्याच्यामध्ये ट्रायबल एरियाजचा उल्लेख केलेला आहे. आता दुसरी गोष्ट आणखी काय की 5व्या परिशिष्टामध्ये जे काही याच्या संदर्भात म्हणजे प्रशासकीय बाबींच्या संदर्भामध्ये जे काही आयोग नेमले जातात, ते आयोग नेमण्याची जी पॉवर आहे ती कोणाची आहे, 5व्या परिशिष्टानुसार राष्ट्रपतींची आहे, बरोबर. महामहिम राष्ट्रपती आहेत, त्यांची ही पॉवर आहे. त्याचप्रमाणे 6व्या परिशिष्टामध्ये जे काही प्रदेशातील प्रशासकीय बाबींसाठी आयोग नेमले जातात, त्या आयोगाची नेमणूक करण्याच्या ज्या काही पॉवर आहेत त्या पॉवर कोणाच्या आहेत, तर राज्यपालांच्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवायचं आहे. 5व्यामध्ये राष्ट्रपती, 6व्यामध्ये राज्यपाल. ठीक आहे, तर याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही ही स्मार्ट मेथड वापरून काय करू शकता,
अशा पद्धतीने नोट्स बनवू शकता जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या वेळेस त्या रिवाईज होतील. ओके, आणखी एक आपल्याला स्मार्ट पद्धतीने एखादी लक्षात ठेवण्यासारखी मेहनत अशी असेल ती म्हणजे आपल्याला आयोग नेहमी प्रश्न विचारतो की राष्ट्रीय पक्षाची पात्रता काय आहे, बरोबर. राष्ट्रीय पक्षाची पात्रता काय, आणि तुम्हाला 3 स्टेटमेंट दिले जातात, 2 स्टेटमेंट दिले जातात, ए बी सी, आणि तुम्हाला विचारलं जातं की यापैकी कोणतं, फक्त ए आणि बी बरोबर, ए बी सी बरोबर, अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. या क्वेश्चन विचारल्यामुळे आपल्याला काय होतं की आपलं कन्फ्युजन खूप वाढतं, कारण आपल्याला 3 स्टेटमेंट बऱ्याचदा आपल्याला ज्यांचा अभ्यास झालेला नसतो किंवा खूप जास्त कन्फ्युजन झालं तर आपल्याला 3 स्टेटमेंट राईट वाटतात. पण अशा वेळेस ही नेहमीची पद्धत योग्य ठरेल का, तर नाही. आपल्याला त्यासाठी लक्षात ठेवणं हाच एक उपाय असेल. अभ्यास म्हणजे प्रिपरेशन इज अ बेस्ट स्ट्रॅटेजी. कधीही लक्षात ठेवा, कोणतीही शॉर्टकट याच्यामध्ये नसते. तुम्ही प्रिपेअर असणं हेच सगळ्यात मोठी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते. आता या मेथडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की राष्ट्रीय पक्षाची जी पात्रता आहे ती पात्रता लिहित असताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की पहिली गोष्ट ती म्हणजे काय की इथे मी तुम्हाला म्हटलं आहे की 6% मतं आणि 4 किंवा अधिक राज्यांमध्ये प्लस 4 लोकसभेच्या जागा. म्हणजे पहिली अट काय आहे की 4 किंवा अधिक राज्यांमध्ये काय की 6% जागा प्लस 4 लोकसभेच्या जागा. आता हेच मी इथे लिहिलेलं आहे, काय 6% मतं 4 अधिक तर हे मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस ते तयारी कराल त्यावेळेस लिहिण्याची आवश्यकता नाही, कारण या 4चा अर्थ तुम्हाला माहीत असणार आहे. हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी इथे लिहून ठेवलं आहे. या 4चा अर्थ तुम्हाला माहीत असेल. प्लस म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये काय की लोकसभेच्या 4 जागा ह्या तुम्ही निवडून आणलेल्या पाहिजेत. ही पहिली अट आहे. ओके, दुसरी अट काय असणार आहे याच्यामध्ये, दुसरी अट ही आहे की 3 राज्यांमध्ये, इथे म्हणून 3 लिहिलं आहे, 3 राज्यांमध्ये 2% लोकसभेच्या जागा ह्या तुम्ही निवडून आणलेल्या असल्या पाहिजेत. म्हणून तुम्हाला इथे 2% 3 लिहिलं आहे. 3 राज्यांमध्ये 2% लोकसभेच्या जागा, 3 राज्यांमध्ये 2% लोकसभेच्या जागा, किंवा म्हटलं आहे किंवा राज्यपक्ष म्हणून 4 राज्यात मान्यता, स्टेट पार्टी म्हणून 4 राज्यात मान्यता. तिसरं काय म्हटलं आहे, स्टेट पार्टी म्हणून 4 राज्यात मान्यता. हे 3 ज्यावेळेस तुम्ही क्रायटेरियाज फुलफिल करता त्यावेळेस तुम्ही राष्ट्रीय पक्ष म्हणून पात्र होता. तर ही आपल्याला समजण्यासारखी गोष्ट की या आपल्याला नोट्समधून आपल्याला काय समजतं की तुम्ही जस्ट फक्त एवढंच पाठ केलं, काय 6 4 4 त्यानंतर 2 3 4 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमच्या लक्षात राहणार आहे काय की 6% जागा 4 किंवा अधिक राज्यांमध्ये प्लस काय आहेत 4 लोकसभेच्या जागा, 2% मतं किती 2 राज्यांमध्ये आणि 4 राज्यांमध्ये स्टेट पार्टी म्हणून त्याची मान्यता. 644 23 आणि 4 एवढं जर लक्षात ठेवलं तरी तुमची ही मेथड जी नोट्स काढण्याची स्मार्ट मेथड आहे ती तुमची फुलफिल येईल आणि तुम्ही राष्ट्रीय पक्ष पात्रता. हे तुम्हाला फक्त फॉर एक्झाम्पल दाखवतं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आणखी काही जे क्रायटेरियाज आहेत किंवा स्टेट पार्टीसाठी आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टींसाठी ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू शकतात. सो अशा पद्धतीने देखील आपल्याला नोट्स काढण्याचा फायदा होतो आणि तो परीक्षेच्या वेळेस आपल्याला आठवतो. परीक्षेच्या वेळेस हे सगळं एवढं लक्षात ठेवण्यापेक्षा तुम्ही एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट राहणार आहे. 644 23 आणि 4. ओके, नेक्स्ट पुढची पद्धत आपण जी नोट्स काढण्यासाठी वापरतो ती म्हणजे कोणती, तर डायग्राम पद्धत. डायग्राम पद्धत म्हणजे काय, तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम काढू शकता. म्हणजे जी काही कालानुक्रमे एखादी घटना घडत असेल, जसं हिस्ट्रीमध्ये आपण करतो की 1905ला ही इव्हेंट झाली, 1910ला ही इव्हेंट झाली, 1919ला ही, 1921ला ही, 1927, 1931, 32 या काळामध्ये या इव्हेंट घडल्या. तुम्ही असं पद्धतीने एखादी टाईमलाईन काढून तुम्ही दाखवू शकता. 1905, 1920 आणि मग ती इव्हेंट कोणती आहे ती छोट्या 2 शब्दांमध्ये इथे लिहा, 3 शब्दांनी इथे लिहा. आणि तुमचं जे पेज आहे A4 साईजचं पेज, ते पेज तुम्ही असं म्हणजे आपण लँडस्केप टाईप पकडून तुम्ही त्याच्यावर काढू शकता आणि जेणेकरून तुमचं एका पेजमध्ये मॅक्सिमम डेटा राहील अशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. वेगवेगळ्या शाईचे पेन वापरा जेणेकरून काय होईल की तुम्हाला त्या गोष्टी बायफर्गेट करता येतील. नाहीतर 1920 आणि 1921 त्याला लागूनच आहे, दोन्ही ठिकाणी खूप जास्त तुम्ही लिखाण केलं आहे तर ते एकमध्ये मिक्स झालं तर तुम्हाला ते रिवाईज करताना अवघड जाईल. म्हणून 1920चा इव्हेंट रेड पेनाने लिहा, 1921चा इव्हेंट दुसऱ्या ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनाने लिहा, त्यामुळे ते तुम्हाला जास्त सोयीचं ठरेल. आता इथे आपण बघूयात की कशा पद्धतीने इथे सांगण्याचा प्रयत्न केला. जे प्लॅनिंग आपला जो टॉपिक आहे
प्लॅनिंग म्हणजे नियोजन. त्या नियोजन टॉपिकमध्ये आपल्याला हे गोष्टी पाहायला मिळतात की नियोजनाची पार्श्वभूमी किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे. तर प्लॅन ऑर पेरिश हे जे बुक होतं जे आपल्याला पाहायला मिळतं की द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया, विश्वेश्वरय्या योजना 1934ची, फिक्की योजना 1934ची. तर एकाच पॉईंटला ते 1934ला आहेत म्हणून मी एका ठिकाणी लिहिलेत. त्यानंतर त्याच्यानंतर कालानुक्रमे जर आपण बघितलं 1938ची जी काँग्रेस योजना आहे ती योजना आपण इथे लिहिली. त्या काँग्रेस योजनेमध्ये हरिपूर अधिवेशन झालं होतं. त्याचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस हे होते. त्यानंतर नॅशनल प्लॅनिंग कमिटी नेमली गेली होती. त्याचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यामुळे आपण हे देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, तर कशा पद्धतीने लक्षात ठेवले 34-38. त्यानंतर मुंबई योजना ही मुंबईतील 8 उद्योगपती, याला उद्योगपती योजना किंवा इतर देखील त्यांना नावं देण्यात आलेली होती. मुंबईतले 8 उद्योगपती जे होते प्रमुख त्यांनी येऊन ही योजना बनवलेली होती. त्यानंतर 1944ला नारायण अग्रवाल यांनी तयार केलेली गांधी योजना ही देखील इम्पॉर्टंट होती. म्हणजे तुम्ही इथं पाहताय 34 नंतर 38 त्यानंतर 44 त्यानंतर 45मध्ये जनता योजना मानवेंद्रनाथ रॉय यांनी बनवलेली कृषी आणि उद्योगांवर त्यांनी भर दिलेला होता या जनता योजनामध्ये. त्यामुळे ती 1945ची. पुढे 1950मध्ये सर्वोदय योजना जी जयप्रकाश नारायण यांनी बनवली होती. त्यांची विचारसरणी ही महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांना अनुसरून होती. याचा प्रामुख्याने भर जो होता तो कृषी, लघुउद्योग, स्वयंपूर्णता आणि आर्थिक विकेंद्रीकरण याच्यावर होता. त्यामुळे तुम्ही जर शेवटच्या 2 योजना पाहिल्या तर बऱ्यापैकी त्याच्यामध्ये साधर्म्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस नोट्स काढाल त्यावेळेस ह्या नोट्स तुम्हाला रिवाईज करण्यासाठी सोप्या जातात. रिवाईज करण्यासाठी काय होतात सोपे जातात. म्हणजे तुम्ही इथे बघताय तुम्हाला असं पाहिल्यानंतर लक्ष येईल सर्वोदय शेवटी, जनता नंतर गांधी, मुंबई काँग्रेस, विश्वेश्वरय्या, फिक्की. जरी हे तुम्हाला कालानुक्रमे लावायला आल्या तरीसुद्धा तुम्हाला त्या फायदेशीर ठरतील. जरी तुम्हाला जोड्या लावायला आल्या तरीसुद्धा तुम्हाला त्याचं उत्तर देता येईल. आणि सध्याचे जे आपण 2025 जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झाला आहे त्या पॅटर्नमध्ये देखील तुम्हाला प्लॅनिंग जर ऐतिहासिक पार्श्वभूमी विचारली नियोजनाची तर तुम्हाला ही नोट्स जशी आहे तशी तिथे लिहिली तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय की एक आपण माइंड मॅप टाईप किंवा फ्लो चार्ट टाईप देखील आपण एखादी डायग्राम काढू शकतो. कशी तर आपण चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS यांच्या संदर्भातली ही नोट आहे. याच्यामध्ये मी म्हटलं की त्याच्याबद्दलचे पॉईंट्स जे आहेत ते आपण एका पॅराग्राफ टाईप लिहितो CDS आणि मग त्यांचे हे आहे यांच्याबद्दलचे कार्य, त्यांची भूमिका, त्यांच्या पदाची शिफारस, स्थापना कधी झाली, कोणत्या इव्हेंटपासून वगैरे हे सगळे लिहितो. पण हे रिवाईज करताना खूप बोरिंग वाटतं. जो पॅराग्राफ पॅटर्न आहे हा जो पॅरा पॅटर्न जो असतो तो खूप बोरिंग वाटतं आणि नंतर ॲक्च्युअलमध्ये रिव्हिजन तेवढी इफेक्टिव्ह होत नाही. परिणामी आपल्याला यातलं काहीच आठवत नाही आणि आपण काय करतो मार्क्स लूज करतो पेपरमध्ये. ओके, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर अशा पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करायचा की जेणेकरून प्रत्येक इव्हेंट वेगळा असेल. म्हणजे काय की भारताचे CDS पद ब्रिटनमधील CDS पदावरून प्रभावित आहे, हे तिथून प्रभावित आहे. ओके, त्यानंतर याची स्थापना कधी झाली तर 2019मध्ये. कधी झाली तर 73व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेने झालेली आहे. पदाची शिफारस कोणी केली आहे तर पदाची शिफारस केलेली आहे 1999ची जी के सुब्रमण्यम समिती आहे, के सुब्रमण्यम. तर ह्या के सुब्रमण्यम समितीने 1999 कधी तर कारगिलचं जे युद्ध झालेलं, कारगिलचं युद्ध झालेलं त्याच्यानंतर लष्करी सुधारणाबाबत एक समिती नेमली आणि तीच समिती म्हणजे कोणती के सुब्रमण्यम समिती जी कधी होती 1999ची होती. त्यांनी या CDS पदाची काय केली होती शिफारस केलेली. हे कोणा म्हणजे कुठल्या देशाच्या CDS पदावरून प्रभावित आहे तर ब्रिटनमधील. ओके, तर 2019 या वेळी आपल्याला काय करता येईल मोदींच्या घोषणेने ही करण्यात आलेली होती. आता पहिले कोण आहेत जनरल बिपिन राव, दुसरे कोण आहेत तर मनोज नरवणे. अशा प्रकारे जे येणारे पुढचे आहेत ते तुम्ही ॲड करू शकता याच्यामध्ये, तिसरे, चौथे, पाचवे. तर अशा प्रकारे तुमच्या नोट्स आणखी त्या स्ट्रॉंग होत जातील. त्याच्यानंतर याची भूमिका आणि कार्य. यावेळी 2024चा जो पेपर झाला आहे UPSC प्रिलिम. ओके, तर याच्यामध्ये भूमिका आणि कार्य याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारला. CDS यांची भूमिका आणि कार्य याच्यावर आयोगाने प्रश्न, आधी रिसेंटचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला. ओके, तर त्याच्यामध्ये त्यांचं काय आहे की केंद्र सरकारचं संरक्षण विषयक सल्लागार आहेत. तिन्ही दलांसाठी सामुग्री खरेदी, प्रशिक्षण, रसद पोहोचवण्याचं मध्यस्थी भूमिका ते करतात.
अतिवेगवान तंत्रज्ञान यासाठी, म्हणजे हे तुम्हाला मी वाचवण्यासाठी दाखवते की जेणेकरून आपल्याला भूमिका आणि कार्य लिहून ठेवली. नंतर हे वेगवेगळे हायलाईट होते, पदवी शिफारस वेगळे हायलाईट होते, स्थापना वेगळे हायलाईट होते, कुठून प्रभावित आहे ते हायलाईट होतं, पहिले दुसरे तिसरे फॅक्ट्स काय आहेत ते हायलाईट होतात आणि भूमिका ह्या वेगळ्या हायलाईट होत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही माइंड मॅप, माइंड मॅप किंवा फ्लो चार्ट या पद्धतीने देखील काय करू शकता, नोट्स काढू शकता. नेक्स्ट जे आहेत ते म्हणजे काय की स्टिकी नोट्स टाईप. म्हणजे आता नाबार्ड हा टॉपिक तुम्हाला पुस्तकामध्ये तुम्ही वाचताय, समजा नाबार्ड हा टॉपिक तुम्ही वाचताय. आता नाबार्ड हा टॉपिक वाचत असताना तुम्हाला त्या ठिकाणी एक नोट चिटकवायची आहे, स्टिकी नोट. स्टिकी नोटवर काय असेल तर तिथे लिहिलेलं असेल की नाबार्ड, त्याचं मराठीमध्ये आपल्याला फुल फॉर्म जे लिहिलं आहे, स्थापना कधी झाली, शिफारस कोणी केली आणि नंतर त्याचं काम काय, पुनर्वित्त, रिफायनान्स हे त्याचं मूळ काम, स्वरूप काय त्या कर्जाचं, त्या अल्पकालीन, मध्य आणि दीर्घकालीन. तर एवढी फक्त स्टिकी नोट तुम्ही चिटकवून द्यायची. म्हणजे नाबार्डबद्दल तुम्ही इतर गोष्टी वाचण्याआधी तुम्हाला तेवढं हायलाईट झालं पाहिजे त्या स्टिकी नोटवर की नाबार्ड, स्थापना, शिफारस, पुनर्वित्त आणि स्वरूप. एवढं जरी तुम्ही त्या नोटवर लिहिलं आणि तिथं चिटकवून दिलं नाबार्डच्या साईडला, म्हणजे पुस्तकावरच, तर तुम्हाला ते जास्त फायदेशीर ठरतं आणि ते खूप जास्त वेळेपर्यंत आठवतं. त्याचप्रमाणे महत्त्वाचा टॉपिक आपल्याला नेहमी त्याच्यावर इकॉनॉमिक्समध्ये प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे कोणता, तर नरसिंहन समिती 1 आणि नरसिंहन समिती 2. म्हणजे बँकेच्या क्षेत्र सुधारणा आणि वित्त क्षेत्र सुधारणा, फायनान्समधल्या सुधारणा आणि त्याच्यानंतर बँकिंग सुधारणा, त्याची जे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स तुम्ही स्टिकी नोट्सवर तुम्ही काय करू शकता, ते त्या ठिकाणी चिटकवू शकता. म्हणजे पुस्तकामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पुस्तकामध्ये आपल्याला असतं की खूप जास्त 3-4 पानांमध्ये त्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या असतात, पण तुम्ही एक ओळीमध्ये, 2-2 ओळीमध्ये काय करू शकता, ते लिहिण्याचा प्रयत्न करा. लघु उद्योगांसाठी बँक स्थापन करणे, नंतर मग भांडवल पर्याप्तता गुणोत्तर, CAR ज्याला आपण म्हणतो, कॅपिटल ॲडिक्वेसी रेशिओ वगैरे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं. म्हणजे स्टिकी नोट्स इम्पॉर्टंट असतात या सगळ्या गोष्टीमध्ये. ज्यावेळेस खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये डाटा आपल्याला त्या पेजेसवर दिलेला असतो, पुस्तकावर दिलेला असतो, त्यावेळेस स्टिकी नोट तिथे चिटकवायच्या, जेणेकरून त्याचा आपल्याला फायदा होतो की आपल्याला ते टॉपिक वाचण्याआधी आपल्याला जेव्हा नेक्स्ट टाईम आपण कधी वाचायला येऊ त्यावेळेस आपल्याला ती स्टिकी नोट दिसेल आणि त्याच्यावर जे लिहिलं आहे तेवढंच इम्पॉर्टंट आपल्याला दिसेल. ही पण एक वेगळी पद्धत आहे, तुम्ही वापरू शकता. त्याचप्रमाणे ही जलनीती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, त्याचबरोबर हे निर्यात धोरणं जी आहेत ती धोरणं, प्रथम कधी, त्रिवार्षिक कधी, वार्षिक कधी, त्यानंतर पहिलं पंचवार्षिक कधी, दुसरं पंचवार्षिक कधी, कोणी केलं, बरोबर. तर त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती देखील आपण स्टिकी नोट्सद्वारे काय करू शकतो. ह्या माझ्या नोट्स आहेत आणि मी इकॉनॉमिक्स किंवा इतर सगळ्या ठिकाणी अशा स्टिकी नोट्स त्या पेजवर चिटकवून ठेवतो, जेणेकरून मला ज्यावेळेस मी त्या ठिकाणी वाचायला येतो तेव्हा मला इतर गोष्टी वाचण्याआधी मी ह्या गोष्टी वाचतो, काही या इम्पॉर्टंट आहेत, ह्या मी आधी नोट्स काढून ठेवलेल्या होत्या आणि त्या बघितल्यानंतर याच्यात काय ॲड ऑन करावं असं वाटलं तर आपल्याला जागा असतात त्या ठिकाणी कुठे ना कुठेतरी आपण त्या गोष्टी ॲड ऑन करत चालायचं. तर ही स्टिकी नोट पद्धत ही देखील इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर काही जणांना सवय असते की सर मी नोट्स काढत नाही, मी फक्त बुकवरच हायलाईट करतो किंवा बुकवरच ज्या काही गोष्टी आहेत ते पॉईंट आऊट करण्याचा प्रयत्न करतो. तर ही पण एक मेथड आहे, तुम्ही वापरू शकता, जेणेकरून काय होईल, फक्त तुमचं पुस्तक चोरीला जाऊ नये एवढी फक्त काळजी घ्यायची. कारण पुस्तक जर चोरले गेले तरी एवढी आपण केलेली मेहनत सगळी वाया जाते, त्यामुळे लक्षात ठेवायचं. आता यात मी काय केलं आहे, यात लक्ष द्या की इथे जे इम्पॉर्टंट पार्ट आहेत त्यांना मी हायलाईट आणि बॉक्स केलेत आणि जेणेकरून मी ज्यावेळेस कार्यकारी गट, वर्किंग गट 1962 वाचेन, कसलं तर नियोजन आणि नीती आयोग नेमलेल्या समित्या ज्या आहेत त्यांच्या संदर्भातल्या, त्यावेळेस मी फक्त ते बॉक्स आणि त्याच्याबद्दलच मी हायलाईट केलं आणि त्या गोष्टी वाचेन. त्यानंतर YK अलग कृती दल टास्क फोर्स 1979चा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये 2400 कॅलरीज ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी एवढ्याच फक्त हायलाईट केल्या आणि तेवढं फक्त बाण दाखवून दिलं. म्हणजे मी ज्यावेळेस हा पॉईंट वाचेन त्यावेळेस मला या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तेवढ्याच मी पाहीन. त्यानंतर लकडावाला कमिटीच्या बाबतीत तेच 2 अडचणी होत्या आणि त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न कसा केला, तर या 2 अडचणी कोणत्या त्या हायलाईट केल्या. त्यानंतर PD ओझा, दांडेकर आणि रथ समिती, मिनास यांच्यात आपण इथे पाहिलं की त्यांनी असं म्हटलं की चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्य घटत होते व खराब कृषी हंगामात दारिद्र्यात वाढ होत होती. म्हणजे खराब कृषी हंगाम आलं की दारिद्र्य वाढते आणि चांगलं कृषी हंगाम आलं की दारिद्र्य घटते. म्हणजे दारिद्र्य आणि कृषी हंगाम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असल्यामुळे म्हणू शकतो की चांगला हंगाम म्हणजे दारिद्र्य कमी झालं,
ओके. आणि कृषी हंगाम वाईट असेल तर दारिद्र्य वाढतं आहे, हे आपल्याला पाहिलं. म्हणजे यांच्यामध्ये डायरेक्ट सहसंबंध आहे. तुम्ही एवढं जरी काढून ठेवलं तरी तुम्हाला या ओळीचा अर्थ समजला आणि या BS मिनास यांना काय म्हणायचं हे देखील आपल्याला समजलं. याच्यामध्ये पण आपल्याला सेम तेच की 2250 कॅलरी दैनिक हे आपण हायलाईट आणि बॉक्स करून ठेवलं. ओके. ग्रामीण भागामध्ये 40% आणि शहरी भागात 50% आढळले यांना. एकूण दारिद्र्य 41%. ते मी इथंच लिहून ठेवलं आहे. दांडेकर आणि रथच्या समोरच एकूण 41% दारिद्र्य. म्हणजे इथे PD ओझा एकूण 44% दारिद्र्य. तुम्हाला ज्यावेळेस प्रश्न विचारले जातात त्यावेळेस तुम्हाला जे स्टेटमेंट असतात PD ओझा यांच्यानुसार 41 आणि दांडेकर रथ यांच्यानुसार 44 असं म्हटलं तर तुम्हाला ते लगेच हायलाईट होतं की मी PD ओझ्यासमोर 44 लिहिलं आहे आणि नंतर रथ आणि दांडेकर यांच्यासमोर 41 लिहिलेलं हे तुम्हाला जसं तसं पेपरमध्ये आठवतं. जेणेकरून तुम्ही काय करू शकता, अशा प्रश्नांना सिली मिस्टेक करण्यापासून वाचू शकता आणि तुम्ही जास्त प्रभावीपणे ॲन्सर टिक करू शकता. ओके. अशा पद्धतीने पुस्तकांवर लिहून देखील तुम्ही काय करू शकता, नोट्स तुमच्या सॉलिड करू शकता. इथे बघता तुम्ही उपासमार हा टॉपिक आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जागतिक उपासमार निर्देशांक हे कोण IFRI, WHL आणि CW हे यांनी सुरू केले. IFRI 2018पासून यातून बाहेर पडलेले जागतिक उपासमार निर्देशांकामधून कोणकोणते पॉईंट त्याच्यामध्ये आहेत ते इथे बघेल. ओके. अपुरा अन्न पुरवठा, बालकुपोषण, बालमृत्यू, तर ह्या सगळ्या गोष्टी मी इथे मांडल्यात थोडक्यात इंग्लिशमध्ये, जेणेकरून मी ज्यावेळेस हा टॉपिक वाचेन तेव्हा मला ह्या गोष्टी रिकॉल करायला सोप्या जातात आणि मी वेस्टिंग, स्टंटिंग, चाइल्ड मोर्टॅलिटी रेट वगैरे, अंडर नरिशमेंट या सगळ्या गोष्टी इथे मांडून GHI म्हणजेच ग्लोबल हंगर इंडेक्स याच्याबद्दलचे हे जे काही इंडिकेटर आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, जे मला नेक्स्ट टाईम खूप सोपं जाईल. एवढं सगळं वाचण्यापेक्षा मी डायरेक्ट एवढं फक्त हा टेबल बघून पुढे जाईल. ओके. त्याच्यानंतर या पद्धतीने काही फॉर्म्युलेज वगैरे आपल्याला दिलेले असतात ते आपल्या सोप्या भाषेत, साध्या भाषेत मांडायचे, की त्यांनी आपल्याला काही ओळींमध्ये लिहून दिलेलं असतं अशा पद्धतीचे. तर आपण काय करायचं, तर फॉर्म्युला म्हणून मी तो मांडला. काय फॉर्म्युला आहे, तर GDP डिफ्लेटर. ओके. म्हणजे काय, नॉमिनल GDP डिवायडेड बाय रिअल GDP इंटू 100. नॉमिनल GDP म्हणजे काय, ते GDP ॲट करंट प्राइजेस, सध्याच्या प्राईजला असलेला GDP. आणि नंतर मग रिअल GDP म्हणजे काय, GDP ॲट कॉन्स्टंट प्राइजेस, म्हणजे जो काही कॉन्स्टंट प्राइजेसला असलेला GDP. आता कॉन्स्टंट प्राइजेस म्हणजे कोणत्या, तर आधारभूत वर्ष जो आपण निवडतो बेस इयर, त्या बेस इयरच्या ज्या काही प्राइजेस असतात त्यांना आपण कॉन्स्टंट प्राइजेस म्हणतो, जे 2011-12 आपल्याला सद्यस्थितीमध्ये असलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे देखील तुम्ही काय करू शकता, नोट्स तुमच्या लिहू शकता, पुस्तकावर अशा प्रकारे लिहू शकता आणि ना हायलाईट आणि नंतर मग बॉक्सेस आणि नंतर ते बॉक्सेस व्यवस्थित लिंक करून अशा प्रकारे तुम्ही दाखवू शकता, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट तुमच्या रिव्हिजनसाठी त्या इफेक्टिव्ह ठरतील. म्हणजे बुक रायटिंग मेथड ही पण एक आपल्याला जास्त प्रभावी ठरू शकते. नेक्स्ट सायन्ससाठी मी जे काही गोष्टी वापरतो ते म्हणजे सायन्सचं बुक जे आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला डायग्राम्स वगैरे दिलेले असतात आणि या डायग्राम्स आपण काय करू शकतो, त्याचा वापर आपल्या नोट्ससाठी करू शकतो. म्हणजे आता इथे बघतोय की लाळोत्पादक ग्रंथी ज्या आहेत त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही टिप लिहायची असेल तर त्याला बॉक्स दाखवून तुम्ही इथे लिहू शकता. ओके. नंतर जीभ आणि त्याच्याबद्दलचे काही, आता इथे टायलिन आणि अमायलेज असतात, बरोबर. त्यानंतर मग इथे अपील द्वार आहे, इथे स्टार्च आणि माल्टज याचं रूपांतर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इथे बघतोय जठर, अमाशय किंवा स्टमक आपण त्याला म्हणतो, पेप्सिन, HCl आणि म्युकस अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये घटक पाहायला मिळतात. तर अशा नोट्स तुम्ही बनवू शकता. म्हणजे हे तुम्हाला पुस्तकात दिले परंतु तुम्हाला डायग्राममध्ये दिलेलं नसतं. मग तुम्ही काय करायचं, या डायग्रामवर ते लिहून काढायचं. आता मोठं आतडं, छोटं आतडं यांचे ज्या लेंथ आहेत किती आहेत, 1 ते 2 मीटर, 5 ते 6 मीटर, तर त्यांच्या ते तिथेच लिहून घ्या. ओके. त्याच्यानंतर स्वादुपिंड, पँक्रियाज म्हणतो, त्यात अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज अशा पद्धतीचे घटक असतात. ओके. यकृतमध्ये इथे बघितलं तर गॉल ब्लॅडर आणि बाईल ज्यूस असतं, हे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर अशा पद्धतीने पुस्तकामध्ये दिलेल्या ज्या काही डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स देखील तुम्ही वापरून तुमच्या नोट्स बनवू शकता. आणि फक्त तेवढीच, आता मानवी संस्था ज्या काही आहेत त्याच्यामधली ही मानवी अस्थिसंस्था आहे. तर मानवी अस्थिसंस्थेचं टॉपिक वाचत असताना तुम्ही जर या डायग्रामवरच तुम्ही नोट्स काढल्या, कोणकोणते, पाठीचा मणका किती आहेत, मणके एकूण 33 आहेत. आता एकूण 33मध्ये सर्विकल त्याच्यामध्ये मानेमध्ये किती आहेत, 7 आहेत, थोरॅसिसमध्ये 12, लंबरमध्ये 5, त्रिकास्तीमध्ये 5, माकडांमध्ये 4, अशा टोटल आपल्याला 33 आहेत. ओके. तर ह्या प्रत्येकाला काय म्हणतात ते आपल्याला इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये माहीत असायला पाहिजे. प्रत्येक भागामध्ये किती हाडं आहेत ती माहीत पाहिजेत. नंतर कोणकोणते जॉईंट्स आहेत, त्या जॉईंट्सची नावं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत आणि परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या तर त्या रिकॉल करण्यासाठी आपण या पद्धतीने पुस्तकावरच आपण काय करू शकतो,
त्या डायग्रामचा वापर करून लिहिण्याचा प्रयत्न करू शकतो. असे टेबल्स असतात, त्या टेबलचा देखील वापर करून आपण आपल्या नोट्स बनवू शकतो. ओके, तर अशा पद्धतीने या नोट्स बनवण्याची तुम्हाला ट्रिक्स, त्यानंतर पद्धती सांगितल्या, कशा पद्धतीने इफेक्टिव्हली नोट्स बनवू शकता आणि या बनवलेले इफेक्टिव्ह नोट्स तुम्हाला एक्झाममध्ये कशा उपयोगी पडतील याच्याबद्दलचं हे आपलं टॉपिक होतं. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आवडलं तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. तो नवनवीन याच प्रकारचे व्हिडिओज आणि या प्रकारचे MPSC UPSC संदर्भातले काही महत्त्वाचे टॉपिक्स आपण यावर डिस्कस करत असतो. सो आपल्या चॅनलला नेहमी व्हिजिट करत राहा आणि लाईक करा. जर तुम्हाला काही सजेशन असतील तर कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि पुढील अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. सो थँक्यू सो मच.